मुदखेड़ तालुक़े में रोही पिंपड़ गांव नामी गांव में दलित समाज के नौजवानों ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की शान में नारे लगाए थे। उनके इस अमल से मकामी ज़ात पंचायत और खात पंचायत के लोगों ने दलित समाज के लोगों का समाजी बाइकाट शुरू कर दिया है, जिसकी वजह से गांव के दलित समाज के लोगों के साथ किसी भी तरह के लेन देन के मामलात नहीं किए जा रहे हैं। दलित समाज के लोगों को अवामी मकामात पर पीने का पानी लेने तक नहीं दिया जा रहा है। इसके अलावा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की शान में नारे लगाने वाले दलित नौजवानों पर मुश्तइल हुजूम ने भी हमला किया है और उनकी बुरी तरह से पिटाई की है। इस जुल्म और नाइंसाफ़ी के खिलाफ मुतासरा दलित समाज के लोगों ने आज नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर पहुंचकर एहतजाजी मुजाहरा किया और इंतजामिया को इस मामले में मदाखलत करने की मांग की। मुजाहिरीन ने नांदेड़ के इंचार्ज वजीर और रियासत के काबीनी वजीर अशोक चौहान को भी तनकीद का निशाना बनाया है और अपने इंतखाबी हल्के में हो रही दलित समाज के लोगों के साथ ये नाइंसाफ़ी को दूर करने के लिए कोई भी कार्रवाई नहीं करने का उन पर इल्ज़ाम लगाया जा रहा है। मुतासिरीन ने इंतजामिया को एक मेमोरेंडम भी पेश किया, जिसमें मुतालबा किया गया है कि ज़ात पंचायत और खात पंचायत के निज़ाम को मजबूत करने वाली तंटा मुक्ति समिति को बर्खास्त किया जाए। समाजी बाइकाट मुखालिफ कानून जो 3 जुलाई 2017 से महाराष्ट्र में नाफिज है, इसलिए इस कानून के तहत कार्रवाई की जाए। एट्रोसिटी एक्ट के तहत फरार मुलजमीन की तलाश की जाए। रोही पिंपड़ गांव में दलित समाज के लोगों के लिए पीने के पानी की फराहमी के लिए बोरवेल का अलग से नज़्म किया जाए। दलित बस्ती में बिजली की सप्लाई के लिए भी अलग से डीपी बिठाई जाए। मुतासरा गांव में पुलिस एहलकारों की तादाद बढ़ाई जाए। माझं नाव अरुणा गणपत क्षीरसागर। 25 तारखेला सर मुदखेडच्या जयंतीला आमच्या इथली जनता गेली तिला आणि पोरं गेले होते, तर येऊन त्यानं काय जय जय म्हणत आले, जय भीम म्हणत। मग संध्याकाळी 11 वाजता आमच्या घरी 50 एक पोरगा आलं, चला खाली या, चला खाली या। आम्ही म्हणलो काय झालं, आमच्या लेकरानं गुन्हा केला असेल तर आम्ही सांगूच सकाळी, म्हणून त्याला दिलं धाडून साहेब। मग दुसऱ्या दिवशी सरपंचाच्या घरी गेल्या, उपसरपंचाच्या घरी गेल्या, त्याने येतो म्हणले, आले नाहीत। मग तिसऱ्या दिवशी आमच्या मुलाला मारलं सर। आम्ही शेताला गेलो होतो सकाळी सकाळी, आमच्या मुलाला मारलं। निवेदन वगैरे दिलं का तुम्ही? हो दिलं साहेब। काय म्हणलं, काय विचार? आता देतो म्हणले आम्हाला आम्हाला ईज, आमचं आम्हाला काम, अशी मागणी मागितली साहेब। बापूराव भुजंगा केळकर, रोही पिंपळगाव। काही नाही साहेब, 25 तारखेला मुलं आमचे जयंतीला गेली ती मुदखेडची जयंती होती। तिकडून आले, जय भीम नारे गाजवल्यावर मग जय भीम का म्हणले म्हणून संध्याकाळी 5-50 लोक बुधवाड्यात आले आणि दुसऱ्या दिवशी मग करण केळकरला सकाळी 8 वाजता मारहाण केली 50 एक लोकांनी। मग आम्ही काय केलं तुमच्यावर? कारवाई केली, मुदखेडला जाऊन कारवाई केली। कलेक्टर साहेबला भेटले का? हां भेटले ना, त्याला निवेदन दिलं, आम्हाला रोजगार द्या म्हणल्या, हां पाणी द्या म्हणल्या। हां नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेला भोकर आणि मुदखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये रोही पिंपळगाव नावाचं जे गाव आहे, ते अशोक चव्हाण हे खासदार असताना त्यांनी सुद्धा दत्तक घेतलेलं गाव आहे। त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ही घोषणा का दिली, बाबासाहेबांचा जयघोषाचा उद्घोष का केला, म्हणून जे आहे ते गावावर सामाजिक बहिष्कार जे आहे ते गावातल्या गावगुंडांनी टाकला होता। आम्ही त्या गावामध्ये जेव्हा 30 तारखेला भेट द्यायला गेलो, एकंदरीत परिस्थिती पाहत असताना गावामध्ये कोणालाही पिण्याचं पाणी जे आहे ते बंद करण्यात आलेलं होतं, गावामधली वीज बंद करण्यात आलेली होती आणि कोणत्याही प्रकारचे औषधी असतील किंवा मग अत्यावश्यक सेवेचं सामान असेल, असं कोणतंही सामान जे आहे ते गावातल्या लोकांकडून जे आहे ते देण्यात येत नव्हतं। मग त्या ठिकाणी काही धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि लिंगायत समाज असेल, यातले आमचे काही मित्र होते, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्यांना म्हणले की काय अडचण आहे याच्यामध्ये, तर त्यांनी सांगितले की गावातले जे काही गावामध्ये एक जात पंचायत बसवली होती आणि जात पंचायतनं आणि खाप पंचायतनं असा निर्णय घेतला की बौद्ध वस्तीतल्या कोणत्याही व्यक्तीला जे आहे ते सामाजिक बहिष्कार टाकला असल्यामुळे कोणतीही वस्तू जी आहे ते दुकानातून नाही मिळाली पाहिजे, त्यांनी जगलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचं जात पंचायतीनं आणि खाप पंचायतीनं जो आहे तो निर्णय घेतला होता। आणि या विरोधात एखाद्या दुकानदारानं जर एखादी सामान किंवा एखादी वस्तू दिली तर 5,000 रुपयात दंड लावणार, असं सुद्धा जे आहे ते त्या जात पंचायत आणि खाप पंचायतीनं जो आहे तो निर्णय घेतला होता। तर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, पण वजिराबाद पोलिसांच्या सूचनेनुसार आणि एकंदरीतच कोविडची परिस्थिती बघता आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। RDC साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे
आमच्या मागण्या हे आहेत की हे जात पंचायत आणि खाप पंचायतच्या विरोधात 3 जुलै 2016ला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा सामाजिक बहिष्काराच्या विरोधात कायदा झालेला आहे। त्या कायद्याच्या अन्वये जे आहे ते ज्या लोकांनी सामाजिक बहिष्कार टाकला त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत पाहिजे। त्याचबरोबर ही जात पंचायत आणि खाप पंचायत जे काही सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये, तर ह्या जात पंचायत आणि खाप पंचायत ज्या आहेत तर हे जे काय भरवणारे जे काही तंटामुक्ती आहेत तर ह्या तंटामुक्ती ज्या आहेत ते सगळ्या बरखास्त झाल्याच पाहिजे। त्याचबरोबर गावामधल्या लोकांना जे आहे ते कामावर जाण्यासाठी मज्जा करत आहेत, त्यामुळं रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जे आहे ते बौद्ध वस्तीतल्या लोकांना जे आहे ते काम दिलं पाहिजे। एक बोर त्यांना त्यांच्या वस्तीमध्ये पाडून दिले पाहिजे, कारण ते पाणी जे आहे जो पाण्याचा पुरवठा आहे तो त्यांचा बंद केलेला आहे। आणि विजेचा जो काही डिपो आहे तो डिपो जो आहे तो गावाच्या मुख्य रस्त्यात असल्यामुळं त्या ठिकाणी जे आहे ते फ्यूज काढण्यात येत आहे। त्याच्यामुळं बौद्ध वस्तीमध्ये जे आहे ते तिथल्या लोकांना जी वीज जाते तर त्या अनुषंगाने जे आहे ते त्या लोकांना जे आहे ते तिथं बौद्ध वस्तीमध्ये डिपो असला पाहिजे। आम्ही अशा या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या आरोपींवर FIR दाखल झालेल्या होत्या त्या आरोपींना DYSP साहेबांचा सकाळी फोन आला होता की त्या तिन्ही आरोपींना जे आहे ते अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर जे आहे ते पुढील कारवाई होईल। एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांचं मौन, त्यांच्या पक्षाचं मौन हे एकंदरीतच सामाजिक बहिष्काराचं समर्थन करते काय अशासारख्या आमच्या एखाद्या तरुण कार्यकर्त्यांना पडलेला या ठिकाणी प्रश्न आहे।